विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही तुडे मतदारसंघामध्ये आहोत आणि एकंदरीत जे राजकारण जे चालू आहे सध्या, जे जिप आणि पंचायत समितीचं जे निवडणूक चालू आहे त्या अनुषंगानं काही लोकांशी आम्ही बातचीत करणार आहोत. आज आमच्याबरोबर चंदगड भाजपचे एक ज्येष्ठ जे आहेत शांताराम बापू, जे माजी सभापती आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बापू, आज एकंदरीत ह्या तुडे मतदारसंघामध्ये जे सचिन बल्लाळ, जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांची सौभाग्यवती स्वरा बल्लाळ उभी आहेत. एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये आजच्या घडीला काय परिस्थिती आहे? आजच्या परिस्थितीला घडी खूप चांगली आहे, कारण हा तुडे मतदारसंघ आहे तो भाजप म्हणूनच आहे. आणि या तुडे मतदारसंघात तुडे म्हणा, कोळीक म्हणा, माळुंगे म्हणा, तो भाग आहे. आणि इकडचा जो आपला इसापूर वाघोत्रे इकडून पासून सुरुवात केली तर पाटणे हेरे या सगळ्या गावातनं भाजप म्हणून आणि तरुण वर्ग भाजपच्या पाठीची खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे स्वरा सचिन बल्लाळांची उमेदवारी ही यशस्वी होणार यात शंका नाही. बापू, तुम्ही स्वतः सभापती होता आणि सचिन बल्लाळ देखील जिपचे सदस्य होते. एकंदरीत तुम्ही विकास कामं जी केलेली आहात ती लोकांच्या समोर आज तुम्ही जे सांगत आहात, नेमकी अशी लोकांच्यातनं काय प्रतिक्रिया येत आहे? लोक तुम्हाला काय म्हणता येत आजच्या घडीला? आता मी जे सभापतीच्या काळात जे काम केलं ते लोकांच्या हृदयात जाऊन मी काम केलं, कारण लोकांनी मला मानलं. आणि आजही म्हणजे लोकांच्या मनात मी बापू म्हणून लोकांच्या हृदयात आहे. आणि काम करायला काय, कोणही आलं चंदगडला तरी त्यांना अर्धा कप चहा द्यायचा, त्यांचं काम समजून घ्यायचं. 100% कामं होतात अशी नाही, तरी त्यांना आपुलकीनं त्यांना त्यांच्यासमोर त्या अधिकाऱ्यांच्या समोर जायचं आणि बोलायचं आणि सांगायचं. जी होती ती कामं आम्ही करत होतो. त्यामुळे लोकांचा विश्वास, मी कोणी आलं तरी समोर बसवून अर्धा कप चहा देणं हे माझं कर्तव्य होतं. बापू, आम्ही पाहिलेलं आहे की प्रशासनामध्ये तुमची खूप मोठी वचक होती, तुमच्या शब्दाला मान आहे. आज पण त्यावेळेला पण होता आणि आज पण आहे. तर आजच्या घडीला ह्या जिप तुडे मतदारसंघातून ज्या सचिन बल्लाळ यांच्या सौभाग्यवती ज्या स्वरा बल्लाळ उभ्या आहेत, यांना ही जनता, ह्या मतदारसंघातील जनता स्वीकारणार काय? साहेब, आम्ही जर लोकांच्या समोर गेलो आणि आमचा उमेदवार आहे आणि हा उमेदवाराला तुमच्या पदरात घ्या आणि ह्यांना भाजप म्हणून तुम्हाला आम्ही उमेदवार देतोय, कारण हा उमेदवार निवडून आला पाहिजे, ही काळाची रेग आहे. कारण आता कामं केंद्रापासून ते राज्यापासून ते जिल्ह्यापर्यंतची सगळी म्हणजे जी सत्ता आहे ती भाजपची आहे. आता लोकांना विकास हवा आहे, लोकांना सगळा विकास हवा आहे. ते विकास करण्यासाठी हा विकास आम्ही करत आहोत आणि करणार, हे आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे. धन्यवाद. तर बापूंनी सांगितलं की आज ह्या चंदगडच्या जनतेला केवळ आणि केवळ विकास हवा आहे आणि तो विकास आम्ही भाजपतर्फे नक्कीच देऊ शकतो. आणि ज्या वेळेला आपण लोकांच्या मध्ये जायला आलोय, बापूंनी स्वतः सांगितलं की मी सभापती असताना जी लोकांची कामं केलेली आहेत त्यांच्या हृदयामध्ये माझं स्थान आहे आणि मी स्पष्ट पद्धतीने या तुडे मतदारसंघाच्या मतदारांना सांगू इच्छितो, म्हणतात की हा विकास फक्त आणि फक्त भाजप करू शकतो. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.